नमस्कार प्रेक्षकांनो, आजचा भाग सुरू होतो थोड्या उशिराने आलेल्या एपिसोडच्या चर्चेने. तब्बल 12 तास उशिरा आलेला भाग असला तरीही आजचा ड्रामा मात्र प्रचंड जबरदस्त आहे. पारच्या मनात आता एकच गोष्ट ठाम बसलेली आहे. 16 डिसेंबरच्या रात्री घडलेल्या सगळ्या प्रकारामागे रम्या आणि वसू यांचाच हात आहे. संशय नाही तर पूर्ण खात्री. यामुळे पार्थ त्यांच्यासमोर स्पष्ट शब्दात नाराजी व्यक्त करतो. तो सांगतो की कोणाच्याही आयुष्यात हस्तक्षेप करून स्वतःचा फायदा करून घेणं चुकीचं आहे आणि या सगळ्यांची मुळं तो शोधून काढणारच आहे. पार्थ निघून गेल्यानंतर रम्या आणि वसू यांच्यात तणाव निर्माण होतो. रम्याला वाटतं की आईने उगाच कबुली दिली आणि परिस्थिती बिघडवली, पण वसू मात्र शांतपणे सांगते की अशा संकटातून बाहेर पडण्यासाठी अजून अनेक मार्ग आहेत. रम्या मात्र भावनिकदृष्ट्या तुटलेली दिसते. तिला पार्थ आपल्याकडे झुकलेला दिसत होता आणि आता सगळं हातातून निसटल्यासारखं वाटतं. दुसरीकडे काव्या स्वतःमध्ये बदल घडवण्याच्या मूडमध्ये असते. पार्थला इम्प्रेस करण्यासाठी ती खास साडी नेसते, स्वतःला नीट सजवते आणि आत्मविश्वासाने आरशासमोर उभी राहते. तिच्या भोवतीचा हलका गमतीशीर क्षण तिच्या स्वभावातला नवा काव्या 2.0 दाखवतो, जी आता मागे हटणारी नाही. इकडे धनंजय यांना ऑफिसमधून एक धक्कादायक फोन कॉल येतो. कंपनीच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर त्यांच्या घरचा व्हिडिओ अपलोड झाल्याचं कळताच ते अस्वस्थ होतात. व्हिडिओमध्ये मोहिते सदन स्पष्टपणे दिसत असतं आणि त्यामुळे त्यांचा संताप वाढतो. याच दरम्यान नंदिनी पार्थशी फोनवर बोलते. ती त्याला समजवण्याचा प्रयत्न करते, पण पार्थच्या मनात अजूनही त्या रात्रीच्या आठवणी खोलवर रुतलेल्या दिसतायत. तो स्पष्ट सांगतो, सत्य बदलणार नसलं तरीही त्या फोटो, व्हिडिओज पेनड्राईव्हमध्ये कसे आले हे त्याला शोधायचंच आहे. दुसऱ्या बाजूला जीवा पुन्हा एकदा आपल्या हटके स्टाईलमध्ये मोहिते सदनसमोर व्हिडिओ शूट करताना दिसतोय. तो हे लाईव्ह नसल्याचं सांगत असला तरी त्याच्या वागण्यामुळे सगळ्यांचाच संयम सुटतो. धनंजय संतापतात, नंदिनी दुखावते आणि घरात तणावाचं वातावरण तयार होतं. नंदिनी स्पष्ट शब्दात जीवाला सांगते, अशा प्रकारे प्रसिद्धी मिळवणं आणि तिच्या भावनांशी खेळ करणं तिला हे मान्य नाहीये. जीवा मात्र प्रेमाच्या नावाखाली समजवण्याचा प्रयत्न करत राहतो, पण नंदिनी त्याला थांबवायला सांगते. घरात परतल्यानंतर धनंजय आणि शारदा यांच्यात जोरदार वाद होतो. शारदा धनंजय रावांना आठवण करून देते की 2 प्रेम करणाऱ्या लोकांना वेगळं केल्याची किंमत आज सगळे चुकवत आहेत. तर धनंजय यांच्या मते जीवा हे सगळं केवळ प्रसिद्धीसाठी करत असतो. नंदिनी दोघांच्या भांडणात अडकते. तिचं मन जीवाकडे झुकलं असलं तरी कुटुंबाची वेदना तिला स्वस्थ बसू देत नाहीये. पुढील भागाची झलक उद्या पाहणार आहोत. शारदा नंदिनीला तिच्या मनातल्या भावना स्वीकारायला भाग पाडते. 21 दिवसांचं जीवाचं व्रत खरंच पूर्ण होणार आहे का? आणि सकाळचा योगा सीनमध्ये सासरे जावयामधला नवा टक्कर, हा भाग तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमचं जे काही मत असेल ते नक्की कमेंटमध्ये कळवा. तुम्हाला जर आजचा रिव्ह्यू आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही तुमचा अनमोल वेळ देऊन हा रिव्ह्यू चॅनलवरचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून मी आभारी आहे. धन्यवाद.